मोठी बातमी, मुंबई भाजपा नेते गणेश खणकर रुग्णालयात दाखल आहेत। खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहे। ठाकरे गटानं खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात येतोय। मारहाणीनंतर खणकर यांची तब्येत बिघडल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मुंबई भाजप नेते गणेश खणकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत, तर ठाकरे गटानं गणेश खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा हा करण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, गणेश खणकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। ठाकरे गटानं त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात येतोय, काय नेमकं प्रकरण? अंकिता, आपण बघू शकतो बोरिवलीमध्ये पूर्वनियोजित गाड्या झाल्यासारखं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे असं चित्र समोर येत आहे। आणि अशामध्येच गणेश खणकर जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि मुंबईमध्ये ज्यांचं प्रचंड मोठं एक वेगळं राजकीय प्रवास आहे, त्यांना कुठेतरी मारहाण झालेली आहे आणि ते सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत। आणि स्वराज्य संस्थांच्या काही वेळासाठी तुम्हाला थांबवतीये, कारण याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा प्रवक्ते नवनाथ बन जोडले गेलेत। नवनाथजी, आपण पाहतोय की गणेश खणकर यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। ठाकरे गटानं त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जातोय। खरं तर अशा पद्धतीचा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। गणेशजी खणकर हे भारतीय जनता पार्टी मुंबईचे सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत। अशा कार्यकर्त्यांवर कोणी हल्ला करत असेल तर त्याचा निश्चितपणे निषेध केला जाईल। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करतील। ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये गुंडगिरी करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सातत्यानं होतो, खरं तर मुद्द्यांच्या लढाईला मुद्द्यानं उत्तर देणं अपेक्षित आहे, परंतु मुद्द्याची लढाई जर का मुद्द्यावर करण्याचा प्रयत्न केला असेल तर भारतीय जनता पार्टी देखील जशास तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे। अशा पद्धतीचे भ्याड हल्ले जर ठाकरे गटाकडनं केले जातील तर त्यांना देखील जशास तसं उत्तर भारतीय जनता पार्टीकडनं निश्चित दिलं जाईल। परंतु आमचा कायद्यावर विश्वास आहे, इथं कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस तपास करून योग्य ती दोषींवर कारवाई करतील। निश्चित। मात्र नवनाथजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की खणकर यांच्यावर अशा पद्धतीनं तुम्ही म्हणताय की पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला, या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? ठाकरे गटानं हा हल्ला त्यांच्यावर का केला असावा? अतिशय भ्याड हल्ला आहे हा, पूर्वनियोजित नाही तर अतिशय भ्याड हल्ला आहे। अशा पद्धतीच्या भ्याड हल्ल्याचं समर्थन कोणीही करणार नाही। खरं तर मुद्द्याची लढाई मुद्द्यावर लढली पाहिजे। एखाद्या मुद्द्याबद्दल आक्षेप असेल, गणेशजी खणकर यांनी एखादा मुद्दा मांडला, त्याबद्दल तुमचा आक्षेप असेल तर तुम्ही मुद्द्यानं त्याला काउंटर करायला पाहिजे। तुम्ही जर का अशा पद्धतीनं रस्त्यावर लढाई करण्यासाठी मजबूर करत असाल तर भारतीय जनता पार्टी देखील कायदा हातात घेण्यासाठी कमी पडणार नाही। परंतु आमचा इथल्या पोलिसांवर विश्वास आहे, कायदा यंत्रणेवर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही असं कृत्य करणार नाही। आम्ही या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये चौकशी करायला भाग पाडू आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। अशा पद्धतीच्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही। उलट माझी उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना देखील विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळा। अशा पद्धतीनं जर का भ्याड हल्ले करायला ते भाग पडत असतील तर भारतीय जनता पार्टी देखील कमी पडणार नाही। नवनाथजी, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे गणेश खणकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेली आहे। तर मुंबई भाजप नेते गणेश खणकर सध्या रुग्णालयात आहेत। माणूस आहे, वेल एज्युकेटेड माणूस